ऐकल्यानंतर मला माझी अपेक्षा आहे किंवा विनंती आहे की आवाड कुटुंबियांनी ज्या कारणासाठी आजची प्रार्थना ठेवलेली आहे, दोन कारणं आहेत. पहिलं तर पूजाचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा आणि प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. दुसरं कारण म्हणजे उपकार स्तुती परमेश्वराची आज आवाड कुटुंबे करत आहेत. कारण मागील वर्षामध्ये, मागील दिवसामध्ये देवबापाने अनेक संकटातून त्यांना सोडवलेलं आहे, चालवलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचं स्मरण ठेवून आज ते उपकार स्तुती करत आहेत. म्हणून आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. आपण सर्वजण मिळून धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा, हे गीत गाऊ. सर्वजण उभे राहून गाऊया, देवाला धन्यवाद देऊ. आपण सर्वजण उभं राहून हे गीत गाऊया. देवबापांनी जे कार्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे त्याबद्दल ते थोडक्यात आम्हाला सांगतील साक्ष स्वरूपामध्ये. मी त्यांना पुढे बोलावतो. दिसले पाहिजे सगळं.
सर्व मान्यवरील लोकांनी आभार मानतो. विशेष आजची प्रार्थना म्हणजे अशी आहे की पूजेचा बड्डे आणि पूजेचा बड्डे म्हणणं तर वाटलं आम्ही बघू शकतो आणि ज्या संकटातून आम्ही गेलो भयानक असं संकट होतं की त्या वेळेमध्ये आपल्या कॅम्पस मधल्या 3 मैत्री झाल्या आमच्या बाजूच्या पेन्शन साहेब पैशावाले असताना जाच करू शकतो. देवाने आम्हाला कसं जगवलं, काय जगवलं, कशाचं जगवलं देवाची इच्छा. आणि विशेष मी आमची मंडळी प्रत्येक जण गुडघ्यावर प्रार्थना करायची, मोबाईलवरती प्रार्थना करायची. मला ऑक्सिजन असताना मी काढून टाकतो, नर्सेस यायच्या, चिकटपट्ट्या लावायच्या, काहीतरी करायच्या. पण देवाची काहीतरी इच्छा असेल मी जगावं म्हणून या भयानक संकटातून वाचलो आहोत. आम्ही मृत्यू ज्याला म्हणतात तिथपर्यंत पोहोचलो. पण देवाना म्हणता स्वीकार केलेला नाही, आम्हाला परत पाठवलं. तुम्हाला मंडळीची गरज आहे, आम्ही आलेलो आहोत आणि माझ्यासाठी सर्वजण तुम्ही प्रार्थना करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करा, हीच माझी इच्छा. आपण देवाने जे कार्य आव्हाड कुटुंबियांमध्ये केलेलं आहे, पूजाच्या जीवनात, मिस्टर आव्हाड यांच्या जीवनात, त्याबद्दल टाळ्या वाजून देवाचे आभार मानूया. आपण देवाला धन्यवाद देऊया. देव चांगला आहे आणि सर्वदा चांगला आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. या ठिकाणी जो स्तोत्र आपण वाचलेला आहे, स्तोत्र म्हणत आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो, मी अगदी मनापासून परमेश्वरा तुझे उपकार स्मरण करीतो आणि देवाच्या समक्ष मी तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझे उपासना करीन. प्रियानो, जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही की देवाने आमच्या जीवनावरती उपकार केलेले आहेत, देवाने आम्हाला चालवलेलं आहे, देवानेच आम्हाला सांभाळलेलं आहे, देवानेच आमची काळजी घेतलेली आहे. जसं आता मिस्टर आव्हाड यांनी सुंदर अशी साक्ष दिली. सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे की आज पूजाचा वाढदिवस आहे किंवा पूजाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रार्थना ठेवली, परंतु हा दिवस पूजा बघू शकेल किंवा नाही, आम्ही बघू शकू किंवा नाही, या गोष्टीची आम्हाला शाश्वती नव्हती. परंतु हा दिवस दाखवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आम्ही गीत गातो, हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करा, नाही का? परमेश्वराने जो दिवस नेमलेला आहे, ठरवलेला आहे, तो दिवस कोणीही तुमच्या आणि माझ्या जीवनातून काढू घेऊन शकणार नाही. आणि सुंदर अशी साक्ष आज आम्हाला ह्याच गोष्टीची खात्री देत आहे की तुम्ही कुठे जरी असलात, कोणत्याही जरी संकटात असलात, परंतु जर तुम्ही तुमच्या परमेश्वराला सर्वस्वी वाहून घेतलेला आहे, देवाला जर तुम्ही म्हटलेलं आहे की देवा तू आमचं सांभाळ कर, प्रतिपाळ कर, तर तो देवबाप निश्चित आमची काळजी घेतो. मला आठवतं, आजही असं वाटतं की हा दिवस कालचाच होता की ज्या दिवशी आम्ही पूजासाठी प्रार्थना केली होती. मीच नव्हे, कितीतरी पाळक लोक, कितीतरी मंडळीचे सभासद वारंवार प्रार्थना करत होते. जी कंडिशन होती, ज्या बातम्या किंवा ज्या सूचना किंवा जी काही वार्ता आमच्या कानापर्यंत यायची, कधीच चांगली आली नाही, शेवटपर्यंत चांगली आली नाही. शेवटपर्यंत पूजाबद्दल फक्त वाईट बातमीची यायची, वाईट वार्ताची यायची की अजूनही पूजाची तब्येत चांगली नाही, पूजाची कंडिशन खूप वाईट आहे, पूजासाठी प्रार्थना करा, पूजाचा शुगर लेवल खूप वाढलेला आहे, पूजाला श्वास घ्यायला त्रास होत आहे, पूजाचं काही खरं नाही, असे अनेक शब्द आम्हाला कानी पडायचे. परंतु आम्ही देवाला एकच प्रार्थना करायचो, विनंती करायचो की देवा, ती तुझ्या सेवकाची मुलगी आहे, ते तुझ्या मंदिराचे सेवक आहेत, उभायशे त्या तुझ्या दासाने तुझ्या मंदिराची सेवा केलेली आहे आणि ती त्यांची मुलगी आहे. ते तुझ्या अंगणात राहणारे, तुझ्या अंगणात वसणारे, तुझ्या अंगणात येऊन तुझ्या अंगणाची सेवा करणारे ते लोक आहेत. आणि ही जी नम्रतेची प्रार्थना आहे परमेश्वराने ऐकली, देवबापाने ऐकली
अनेक लोकांसाठी आम्ही प्रार्थना केल्या, अनेक लोकांसाठी आम्ही देवाकडे विनंत्या केल्या, अनेकांसाठी परमेश्वराने प्रार्थना ऐकल्या आणि त्यामध्ये पूजा देखील आहे की जिला आज आम्ही निश्चित तिच्याबद्दल देवाचे धन्यवाद करत आहोत, देवाचे आभार मानत आहोत. ज्यावेळेस आम्ही मनापासून परमेश्वराकडे जातो आणि देवाला म्हणतो की देवा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो कारण की तू आमच्या सोबत आहेस, देव आम्हाला सोडत आणि टाकत नाही. प्रियानो, दुसऱ्या वचनात असं म्हणलेलं आहे की मी तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून उपासना करीन असं म्हटलेलं आहे. उपासना करीन म्हणजे मी देवाच्या मंदिरात जाऊन त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवेन, त्याच्यासोबत मी बसेन, त्याच्यासोबत मी उठेन, त्याच्यासोबत मी बोलेल, त्याच्यासोबत मी थोडा वेळ बसून त्या ठिकाणी गप्पा करेन, कारण की त्या परमेश्वराने माझ्या जीवनावरती उपकार केलेले आहे. त्या देवाने मला संकटाच्या समयामध्ये सोडलेलं नाही. स्तोत्रकर्ता पुढे म्हणत आहे तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तो आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या नावाची थोरवी वाढवलेली आहे. परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर त्या ठिकाणी दयाळू आहे, कृपाळू आहे. परमेश्वर आमच्यावरती जी कृपा करतो, जी दया करतो प्रियानो, ती अशी कोणीही करू शकत नाही. आणि आवार कुटुंबियांवरती म्हणा किंवा पूजाच्या जीवनावरती म्हणा, देवाने एक विशेष अशी दया केलेली आहे, विशेष अशी कृपा केलेली आहे, ज्याची आज आम्ही साक्ष देत आहोत आणि उभा आयुष्य पूजा देखील देणार आहे. जसं आता मी श्रावण म्हणाले की आम्ही मृत्यूच्या दाढेत गेलो आणि तेथून देवाने आम्हाला काय केलं, परत पाठवलं. तेथून देवाने आम्हाला ओढून काढलं, परमेश्वराने आम्हाला बाहेर काढलं. ही जी साक्ष आहे ही साधारण साक्ष नाही. ही साक्ष ज्यावेळेस आम्ही इतरांना सांगतो, इतरांच्या समोर बोलतो, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो एक अद्भुत बदल होतो, त्यांच्या जीवनामध्ये एक अद्भुत फरक पडतो. कारण की तुमचा आणि माझा देव मृत्यूवरती विजयी होणारा तो देव आहे. 6वं वचन अतिशय सुंदर आहे. वचन सांगतं मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला, तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. आम्ही धावा केला, सर्वांनीच धावा केला. कधी परमेश्वराने ऐकला? ज्या दिवशी तुम्ही पहिली प्रार्थना पूजासाठी केली त्याच दिवशी परमेश्वराने ती प्रार्थना काय केलेली आहे, ऐकलेली आहे. कदाचित परमेश्वर त्याच्यानंतर आमची परीक्षा घेत होता, कदाचित परमेश्वर आम्हाला तपासत होता, कदाचित परमेश्वर आभार कुटुंबियांना तपासत होता. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं जर माझ्या जीवनावरती कृपा झालेली आहे, देवाने जर आज मला जिवंत ठेवलेलं आहे, देव जर आज त्याची साक्ष माझ्याकडून सांगून घेऊ इच्छित आहे किंवा सांगण्याची संधी जर आज परमेश्वर मला देत आहे, याचा अर्थ ज्या वेळेस मी संकटात होतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतो, अडचणीत होतो, बिछाण्याशी खेळलेला होतो, ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो, मृत्यूच्या त्या छायेमध्ये मी होतो, अशा सर्व परिस्थितीमध्ये असताना जी पहिली प्रार्थना मी माझ्या परमेश्वराला केली त्याच दिवशी त्याच क्षणी त्या परमेश्वराने माझी प्रार्थना काय केली, ऐकलेली आहे. प्रियानो, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचे संकल्प, परमेश्वराचे जे विचार आहेत ते आमच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. आम्हाला वाटतं की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतोय किंवा नाही, परमेश्वर काय एवढा विलंब लावत आहे, परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष आहे किंवा नाही. परंतु देवाचं वचन सांगतं, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं ज्या दिवशी आम्ही प्रार्थना केली त्याच दिवशी त्या परमेश्वराने प्रार्थना काय केली, ऐकली. जर ऐकली नसते तर परिणाम काहीतरी वेगळा राहू शकला असता. परंतु देवाने त्याच दिवशी प्रार्थना ऐकली. त्या प्रार्थनेचं उत्तर देवापाने आज त्याची उपकार स्तुती करून घेत असताना आम्हाला दिसत आहे, त्याचं स्तवन करून घेत असताना आज आम्हाला दिसत आहे. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर सत्य आहे, परमेश्वर दयाळू आहे आणि तो परमेश्वर आम्हाला त्याची उपकार स्तुती करून घेण्याची वेळोवेळी तो संधी देतो. हे परमेश्वरा, पृथ्वीतील सर्व राजे तुझी उपकार स्मरण करीतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. श्रावण यांनी आता सांगितलं, अनेक श्रीमंत लोक आपल्या प्रियजनांसाठी खूप त्यांनी पैसा पाण्यासारखा ओतला, परंतु अनेक प्रिय त्यांचे व्यक्ती ते वाचू शकले नाही. देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस आम्ही दीन होऊन नम्र होऊन परमेश्वराकडे जातो, परमेश्वर त्यांच्याकडे पाहतो, त्यांच्याकडे तो लक्ष देतो.
परंतु गर्विष्ठांकडे परमेश्वर काय करत आहे? दुरूनच पाहत आहे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. परमेश्वर खूप महान आहे. वचन सांगतं की परमेश्वर थोर आहे, सर्वसमर्थ आहे, खूप महान आहे. परंतु एवढा महान परमेश्वर, एवढा थोर परमेश्वर, एवढा मोठा, एवढा श्रीमंत, एवढा अद्भुत देव, तरी तो कुणाकडे लक्ष देतो? दीनांकडे लक्ष देतो, नम्र लोकांकडे लक्ष देतो, जे असहाय्य आहेत, दुबळे आहेत, ज्यांना परमेश्वराशिवाय आधार नाही, ज्यांनी जो म्हणतो की परमेश्वरा तुझ्याशिवाय माझ्याकडे आता काहीच पर्याय उरलेला नाही, त्यांच्याकडे परमेश्वर काय करत आहे? लक्ष देत आहे. या कठीण काळामध्ये ह्या गोष्टी सत्य झालेल्या आहेत. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, आमच्या कानाने ऐकले, आम्ही अनुभवलेले आहे. आम्ही अनेकांच्या घरी ज्यावेळेस प्रार्थनेसाठी गेलो, विजिटसाठी गेलो, अनेक लोक अनेक भयंकर आजाराने ग्रस्त होते, कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना आम्ही म्हणायचो तुम्ही हॉस्पिटलमध्ये का नाही गेले, ट्रीटमेंट का नाही घेतलं, ट्रीटमेंट का घेत नाही? त्यांचं एकच उत्तर असायचं, सर आमच्याकडे एवढे पैसे नाही. कुठून पैसे आणणार, कुठून औषधोपचार करणार, एवढं बिल आहे, एवढे पैसे लागतात, मग तुम्ही काय करताय, कसं काय चाललंय? एकच म्हणायचे, आम्ही प्रार्थना करत आहोत. आम्ही स्वतःला लीन केलेलं आहे, नम्र केलेलं. आमची परिस्थिती आम्ही देवासमोर आमची सर्व जी काही आमची अंतःकरणं आहेत आम्ही उघडी करून ठेवलेली आहे. देवाला आम्ही म्हटलेलं आहे की देवा आमच्याकडे काहीच नाही, फक्त तू आहेस. आमच्याकडे फक्त विश्वास आहे. त्या विश्वासाने प्रभू आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत, तो आमचा स्वीकार कर. अशीच काही परिस्थिती अनेक लोकांची होती. अनेक लोकांनी प्रियानो विश्वासाने परमेश्वराला हाक मारली, देवाकडे लीन आणि नम्र होऊन गेले. त्या थोर देवाने, त्या महान परमेश्वराने त्या दीन लोकांना, लीन लोकांना जे अगदी रिक्त होऊन परमेश्वराकडे गेले, त्यांना परमेश्वराने रिकामं पाठवलं नाही, त्यांना निराश केलं नाही, तर त्या परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. आणि आज त्याच लोकांमध्ये मला वाटतं आव्हाड कुटुंबियांची सुद्धा गणना आहे, पूजाची सुद्धा गणना आहे की आम्ही ज्यांच्यासाठी लीन होऊन, नम्र होऊन परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि देवबापाने त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे. मिखा संदेशात 6वा अध्याय 6 ते पुढील वचनामध्ये म्हणतो की परमेश्वरा मी तुझ्याकडे काय घेऊन तुझ्या समोर येऊ? तू माझ्या जीवनावरती जे उपकार केलेले आहेत, जे आशीर्वाद तुम्हाला दिलेत. आज पूजाने हा प्रश्न कदाचित परमेश्वराला विचारला नसेल, परंतु विचारायला पाहिजे. परमेश्वरा तू मला जिवंत ठेवलंस, परमेश्वरा तू मला नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलीस. आता मी काय करू? काय घेऊन मी तुझ्या समोर येऊ? कशी मी तुझी उतराई होऊ? कसे मी तुझे उपकार फेडू? कसे मी तुला संतुष्ट करू? जे काही तू माझ्यासाठी केलेलं आहेस त्याची परतफेड मी कशी करू? काय करू मी? कोणता बली तुला अर्पण करू? कोणती देणगी मी तुला देऊ? किती पैसे मी तुला देऊ? काय देऊ की ज्यामुळे तू संतुष्ट होशील? परमेश्वर सरळ म्हणत आहे. मिका संदेशा सांगतो की परमेश्वराला तुमचं बली नकोय, परमेश्वराला तुमचं धन नकोय, परमेश्वराला कोणती वस्तू नकोय. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी समजून घेतो की देवाने माझ्यावर उपकार केलेले आहेत, आता त्या परमेश्वराकडे मी कसं जाऊ, काय घेऊन जाऊ? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला प्रश्न करतो, विनंती करतो की देवा काय घेऊन मी तुझ्याकडे येऊ, परमेश्वर एकच गोष्ट सांगत आहे, नम्रपणे चाल. कारण की तू नम्रपणे चालत होतास म्हणून मी तुला आशीर्वादित केलेला आहे. लीन होऊन चाल, दयेने वाग. जी दया मी तुला दिलेली आहे ती दया तू इतरांना दे. जी कृपा मी तुझ्यावरती केलेली आहे तीच कृपा तू इतरांवरती कर. जी क्षमा मी तुला केलेली आहे ती क्षमा तू काय कर, इतरांना दे. जी संधी मी तुला दिलेली आहे अशी अनेक संधी तू इतरांना दे. त्यानं परमेश्वर साध्या गोष्टी आमच्याकडून मागत आहे. जे देवाने आम्हाला दिलं तेच परमेश्वर म्हणत आहे की तू इतरांना त्या गोष्टी दे. जे आनंद मी तुला दिलेला आहे, जो हर्ष मी तुला दिलेला आहे, जे सामर्थ्य मी तुला दिलेलं आहे, जी माझी ओळख मी तुला करून दिलेली आहे, मी परमेश्वर, मी सर्वसमर्थ देव आहे, ही जी ओळख मी तुला करून दिलेली आहे तीच ओळख आता तुला काय करायची आहे, दुसऱ्यांना करून द्यायची. एवढंच मी तुझ्याकडे मागत आहे. तुझ्या आज वाढदिवसानिमित्त परमेश्वर तुझ्याकडून आणि संपूर्ण आव्हाड कुटुंबियाकडून ह्याच गोष्टीची अपेक्षा करत आहे. तुम्हाला जर वाटतं मी तुमच्यावर उपकार केलेले आहेत, तुम्हाला जर वाटतं मी तुम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे, तुम्हाला जर वाटतं मी तुम्हाला सर्व रोगातून मुक्त केलेलं आहे, तुमची काळजी घेतलेली आहे,
तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, तर परमेश्वर म्हणत आहे मला काही नको, मला फक्त एवढंच पाहिजे, जे काही मी तुमच्यासाठी केलेलं आहे ते तुम्ही इतरांना सांगून दाखवा, इतरांना बोलून दाखवा. तुम्हाला जर वाटतं की मी तुमच्यासाठी सर्व समर्थ देव आहे, तुम्हाला जर वाटतं की मी तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे, तर हा परमेश्वर, मी जो तुमचा देव आहे, तो देव तुम्ही इतरांना द्या. इतरांना सांगा माझ्यासाठी, माझ्याबद्दल सांगा. एवढंच मी तुमच्याकडून मागत आहे. आणि ही खूप कठीण गोष्ट आहे का? खूप कठीण गोष्ट नाहीये, नाही का? आम्ही सहज ह्या गोष्टी चालता बसता उठता फिरता आम्ही ह्या गोष्टी करू शकतो. आमच्या ख्रिस्ताबद्दल, देवाच्या प्रीतीबद्दल, त्याच्या करुणेबद्दल, त्याच्या सत्याबद्दल, त्यांनी जे काही आमच्या जीवनात उपकार केलेले आहेत त्या सर्व उपकारांबद्दल आम्ही सांगू शकतो. प्रियानो, आमच्या जीवनात जेव्हा परमेश्वर उपकार करतो, आम्ही परमेश्वराला विचारलं पाहिजे की देवा मी काय करू, आता काय घेऊन तुझ्या समोर येऊ. परमेश्वर आम्हाला सांगतो. आणि तीच गोष्ट आज परमेश्वराने अहवाल कुटुंबियांना सांगितलेली आहे, जे काही मी तुझ्यासाठी केलेलं आहे ते इतरांना सांगून दाखव. कारण की त्यामुळे तू अधिक काय होणार आहेस, आशीर्वादित होणार आहेस. अधिक तुझे आशीर्वाद वाढत जाणार आहे, तुझी भरभराट होणार आहे. परमेश्वर ह्या सर्व गोष्टी करत असताना मिस्टर मिसेस आव्हाड, त्यांचे प्रिय लेकर, पूजा, तिचे प्रियपती, या सर्वांचं विशेष सहाय्य करो, हीच प्रार्थना आज रोजी आपण देवाकडे करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे, ज्याप्रमाणे विश्वासाने, इमानदारीने आजपर्यंत हे कुटुंब देवाचं कार्य करत आलेलं आहे, देवाच्या मंडळीचं सेवा करत आलेले आहेत, ते इथून पुढे हे तितक्याच विश्वासाने, तितक्याच नम्रपणे देवासाठी हे कार्य करत राहतील आणि त्याला उंचवत राहतील. या विश्वास बाळगून आज आपण पुन्हा एकदा कुटुंबाला देवाकडे घेऊन जाऊया. विशेष करून पूजासाठी आपण पुन्हा एकदा एक समर्पणाची प्रार्थना करू की देवाप्पा, आज तिचा हा वाढदिवस तिच्यासाठी आशीर्वादाचा आणि विशेष करून भरभराटीचा, आणि त्याचप्रमाणे येणारा वर्ष तिच्यासाठी आनंदाचा आणि हर्षाचा जाऊ दे. तिचं वैवाहिक जीवन परमेश्वराने अधिक आशीर्वादित करावं, यासाठी सुद्धा आपण देवाकडे प्रार्थना करूया. मी विनंती करेन, सर्व आव्हाड कुटुंब पुढे येतील. मिस्टर मिसेस आव्हाड, प्रिया पुढे या, प्रार्थना करू आपण. सर्वजण उभे राहूया आणि प्रार्थना करू. ओके, प्रियाचा पण बर्थडे होता. प्रियाला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिया, गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे, बिलेटेड बर्थडे, गॉड ब्लेस यू. देवाला धन्यवाद देऊया की आज दोघी बहिणींचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्यासोबतच देवाचे आभार देखील मानत आहोत. आपण प्रार्थना करू. एल्डर्स आपला उजवा हात पुढे करतील आणि आपण प्रार्थना करू. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो देवा, उपकार स्तुती करतो प्रभूजी. आज सायंकाळी परमेश्वरा आमचा पूर्ण विश्वास आहे, आमची खात्री आहे की तुझी उपस्थिती आज या प्रार्थना सभेमध्ये आहे. होय माझ्या देवा, आम्ही विशेष आभार मानत आहोत आभार परिवारासाठी प्रभूजी. त्या कुटुंबावरती तुझी विशेष मेहर नजर केलेली आहे. आज परमेश्वरा आम्ही सर्वजण त्यांच्यासह प्रश्न विचारत आहोत की परमेश्वर आम्ही काय घेऊन तुझ्या समोर येऊ. तर परमेश्वराचं आम्हाला आव्हान करत आहेस, माझी उपकार स्तुती करा, माझ्या नावाची थोरवी गा. मी जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे ते इतरांना सांगा. होय प्रभूजी, हे करण्यासाठी या कुटुंबाचं साहेबत राहा, त्याची काळजी घे देवा. धन्यवाद देतो त्यांच्या जीवनात केलेल्या सर्व उपकाराबद्दल प्रभूजी, अद्भुत अशा कार्याबद्दल. परमेश्वरा, त्या कार्याची आम्ही कोणत्याही प्रकारे परमेश्वरा वर्णन करू शकत नाही. मात्र परमेश्वरा, आम्ही खरोखरच तुझे गुणगान गातो, तुला धन्यवाद देतो, कारण की अद्भुत रीतीने तुझ्या आपल्या लेकरांचं तू संरक्षण केलंस, त्यांची काळजी तू घेतलेली आहेस. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीतून त्यांना तू बाहेर काढलेला आहेस प्रभूजी. धन्यवाद देतो येशू. मिस्टर मिसेस आव्हाड आणि परमेश्वरा त्यांच्या प्रिय कुटुंबियांसाठी आशीर्वादित कर. ज्याप्रमाणे आतापर्यंत तुझ्या मंडळीची सेवा, तुझ्या मंदिराची सेवा तू करून घेतलेली आहेस, इथून पुढे या उभयतांच्याद्वारे, कुटुंबियांच्याद्वारे तुझं महान कार्य तू करून घे. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रियाचा वाढदिवस 21 तारखेला होता, आज पूजाचा वाढदिवस आहे.
या दोघी बहिणींसाठी माझी विनंती प्रार्थना आहे. देवबाप्पा स्पर्श कर दोघींना. देवबाप्पा उदंड आयुष्य दे. आयुष्याच्या प्रत्येक मार्गावरती देवबाप्पा प्रत्येक क्षणाला त्याने तुला उंचवावं, तुझं गौरव करावं. परमेश्वरा तुला सन्मान द्यावा, तुझी उपकार स्तुती करावी. त्यांच्या जीवनाद्वारे परमेश्वरा इतरांना ख्रिस्त दिसावा यासाठी उभ्यांचं तू सहाय्य कर. प्रभूच्या दोघी बहिणींना मी तुझ्या पवित्र चरणाजवळ आणत आहे. आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे प्रभू तुझं गौरव महिमा करून घे. प्रार्थना करतो पूजासाठी आणि तिच्या प्रिय पतीसाठी. त्यांचं वैवाहिक जीवन भरपुरीच्या आशीर्वादाने भर. येणाऱ्या दिवसात परमेश्वरा कौटुंबिक जीवनाचे सर्व आशीर्वाद त्यांना देऊन तू भरपुरीत असं फलद्रूप कर प्रभू. परमेश्वरा एवढंच नव्हे तर आम्ही सर्वच आज या आनंदाच्या प्रसंगी तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. आमचा स्वीकार कर परमेश्वरा. आम्ही सर्वांनी ज्या प्रार्थना ज्या शुभेच्छा आज परमेश्वरा आवार कुटुंबियांसाठी पूजा आणि प्रिया यांच्यासाठी आणलेल्या आहेत प्रार्थनेच्या स्वरूपात प्रभूजी आम्ही तुला समोर सादर करत आहोत. स्वीकार कर देवा आणि तू आशीर्वादित कर. धन्यवाद येशू आज तुझ्या सर्व कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल. कारण या सर्व विनंत्या येशूच्या नावात केल्या म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडिले आहे तसेच आमचे नमाज सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आवार कुटुंबीय विशेष करून प्रिया आणि पूजा यांना उदंड आयुष्य देऊन आशीर्वादित करण्यामध्ये त्यांच्यासह उपस्थित मंडळी सोबत ए त्रिपुणे सर्वकाळसाठी असो. आमेन. Amen.